अपडेट आहे। विजय शिवतारे हे अनंतराव थोपटे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। ही मानसिकता खराब आहे ना, आणि त्या मानसिकतेच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढाई आहे। आणि लढणार कोण? मग आता बघा, 6,86,000 मतं पवार प्रो आहेत, तर 5,50,000 मतं पवार विरोधी आहेत ना। मग आता एका बाजूला नळन एका बाजूला भाऊज आहे, तर 5,50,000 मतदारांनी जायचं कुठं? त्यांना दोघांनाही द्यायचं नाही। तो लोकशाहीतला तो जो भाग आहे ते कर्तव्य करायचं म्हणून। आणि मी तर आता नेहमी तुम्हाला सांगतो, यावेळेस निकाराच आहे। काय त्या राजकारणाशी घेणं देणं नाही, लोकांना संधी देणे, ताकदीने लोक उतरून त्यांनी जर बदल घडवले लोकशाहीतले, चांगली गोष्ट आहे। पुरंदर कसं आहे? पुरंदर एक हाती चालेल। चिडून आहेत ना लोक। आता मला 2019ला काय बोलले, अरे विजय शिवतारे, त्यात असा प्रचाराचा भाग असतो, त्यावेळेस आपण बोलत असतो। मावळमध्ये मी काही प्रचार शिवसेनेचा केला, त्याच्यावरून त्यांना राग आला। भर सभेत बोलतायत, अरे विजय शिवतारे तुझा आवाका किती, तू बोलतो किती, तू कोणाशी बोलताय। अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलंय ना, तुम्ही अनेक वेळा आताही चाललेलं असेल। कुणाचे आवाके काढणे, कुणाचं हे करणे, इतकी गुरमीजी आहे। अर्थात दुश्मनी राहिली बाजूला, मी त्यांना माफ केलेलं आहे। जनता नाही माफ करत ना। पुरंदरचे लोक बोलतात, बापू आम्ही नोटाला मतदान करू, पण अजित पवारांना मतदान करणार नाही। एकदम ओपन, इंदापूरला तेच बोलतात, दौंडला तेच बोलतायत। लोकांना संधी दिली पाहिजे ना मतदान करायची। आणि काय होईल ते होईल। किती मोठे आहेत, काय फाशी देतील की वळ्या घालतील, काय करायचं ते करा म्हणा। भोर आणि पुरंदरचं पाणी नाही। एकदम एकदम तुमच्या तब्येतीची काळजी घ्या। मला अपेक्षा आहे की आपले आशीर्वाद असावेत बस। तर सध्या आपण जी दृश्य पाहतोय, विजय शिवतारे आणि अनंतराव थोपटे यांच्यामध्ये सध्या भेट होतीये। काही दिवसांपूर्वी आमदार बापू, तुम्ही त्यांचा या ठिकाणी सत्कार करतायत, त्यांच्या घरी थोपटे साहेब आहेत। आता आपण बघू शकतो की आल्यानंतर त्यांनी चर्चा केलेली आहे। एवढंच काय तर जे अनंतराव थोपटे आहेत, माजी मंत्री काँग्रेसचे, त्यांचं या ठिकाणी सत्कार करतायत बापू, आणि त्यांच्यासाठी काही उपहार भेट देखील त्यांनी वस्तू आणलेली आहे। अशा पद्धतीने विजय शिवतारे या ठिकाणी काँग्रेसचे जे आमदार आहेत संग्राम थोपटे यांच्या घरी आलेले आहेत आणि बातचीत देखील केलेली आहेत। अर्थातच बारामती लोकसभा मतदारसंघात महत्वपूर्ण यांचा एक रोल असतो आणि चर्चा त्यांची सुरू आहे। बापू काय म्हणलात? बापू मला वाटते बापू आपण बाहेर बोलू। आनंद साहेब काय म्हणणं आहे? आशीर्वाद